लुक्का छुपी बहुत हुई. आता हे गाणं कोणासाठी मी म्हटलंय हे तुम्हाला सगळ्यांना लगेचच कळेल. काय ही वेळ आले हा, जिथे तुम्ही 40 आमदार लपवून ठेवत होतात आणि आज तिथेच तुमचे सगळे नगरसेवक तुम्हाला कोंडून ठेवावे लागतायत. अरे कर्म फार लांब नसतं रे, ते इथेच फेडायचंय तुम्हाला. जे केलंय ना ते इथेच फेडायचंय. आता काल मला असं मनापासून वाटत होतं की खरंच अजून पण उद्धव साहेब आणि राजसाहेबांना माझं हेच सांगणं असेल, ह्या गद्दारांच्या सोबत आपल्याला नाही जायचंय. तरीसुद्धा राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी आणि खरंच ती गरजेची आहेत. सामदाम दंडभेद जर का त्यांनी वापरलाय, नीतिमत्ता जर का त्यांनी सोडली, तर आपण ती नीतिमत्ता राखून स्वतःचं नुकसान का करून घ्यायचं, हेही तत्व तितकंच महत्त्वाचं आहे. पण एक कट्टर शिवसैनिक हा नेहमी इमोशनल असतो आणि गद्दाराला कधीही माफ केलं जाऊ शकत नाही. ह्याच तत्वावरती शिवसैनिक चालतो. आमचं तर मत हेच राहणार आहे. पण तरीसुद्धा मला असं प्रामाणिकपणे वाटतंय, सगळे जे काय आज चक्र फिरतायत, ती चक्र फिरताना बघून असं वाटतं की ठीक आहे, राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी काय वाटेल ते केलं ना तरी चालेल. मग मला बघायचं आहे की भक्त आणि पंत कुठे जातात. आज पंत इथे नाही आहेत उपस्थित, पण ह्या पंतांच्याच डोक्यातनं शिजलेलं हे सगळं कारस्थान आहे ना, आणि त्याचंच हे आज चित्र दिसतंय. बघूया आता काय होतं.